महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं, भावांचं आणि बहिणींचं CSTA लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. आजचा हा नवीन अपडेट आहे. कशाचा? महापारेषणच्या रिलेटेड किंवा महापारेषणचाच नवीन अपडेट आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण या अपडेटबद्दल अजूनपर्यंत तरी म्हणजे जेव्हा हा व्हिडिओ अपलोड होत आहे तोपर्यंत वेबसाईटवरती कशाही प्रकारचा तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. परंतु बऱ्याच जणांना आता मेल येत आहे म्हणजे ईमेल आलेला आहे की जर म्हणजे जी आपली परीक्षा रद्द केलेली आहे त्या जाहिरातीवर अर्ज शुल्काचा परताव सुरू झालेला आहे का, खरंच तो विषय आहे. मेल आला आहे बऱ्याच जणांना आणि येत आहे आणि सर्वांनाच येऊन पण जाईल. ठीक आहे, आता तो खरा आहे का मग तेही समजून घेऊ आपण सोबतच. मग त्याच्यानंतर आपल्याला करायचं काय आहे त्याच्याबद्दलही आपण डिस्कशन करू. कारण की बघा, सर्वांना मेल आला आहे तर सर्वांना, आणि बऱ्याच जणांचा प्रश्न काय होता बऱ्याच दिवसापासून की परीक्षा कधी होणार, याच्यानंतर जर दोन नंबरचा जर प्रश्न असणार तर सर आमचे पैसे कधी परत येणार. बरोबर आहे, एवढं पटलं. तर आता त्याच संदर्भामध्ये आजचा अपडेट आहे. म्हणून अपडेट तुम्हाला मिळाला पाहिजे म्हणून मी नेहमी सांगत असतो की चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा अपडेट राहणार तर तुम्हाला सर्वप्रथम त्याचं नोटिफिकेशन आलं पाहिजे. ठीक आहे, तर चला आपण अपडेटकडे वळू. अपडेट कशाबद्दल आहे तुम्हाला कळला की आपल्याला फी परत मिळणार आहे का, मग मिळणार तर कशा पद्धतीने मिळणार आणि मेल आला तो खरंच मेल आहे का, कारण ऑफिशियल कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. आता तुम्ही जर बघाल तर बऱ्याच जणांना आता हे फक्त नाव थोडंसं वेगळं आहे. जसं इथे संदीप लिहिलेला आहे. ठीक आहे, संदीप धनाबे लिहिलेलं आहे. आता हे ऑफिसचे आहे नाही आपल्याला काय माहीत, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तर सर्वांना मेल आलेला आहे. जवळपास दुपारी 2 वाजेपासून मेल सुरू झालेला आहे. काही जणांना सकाळी पण आलेलं आहे आजच्याच तारखेमध्ये, म्हणजेच किती 20 ऑगस्टच्या तारखेमध्ये. ठीक आहे, तर आता बघा याच्यात काय काय दिलेलं आहे ते पहिले सविस्तर समजून. आणि बघा तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की लिंकवरती क्लिक करा. तर असं कोणत्याच तुम्हाला असं नेहमी सांगत असते सर्व सोशल मीडियावर जनजागृती चालू असते की कोणत्याही अननोन लिंकवरती क्लिक करायचं नाही. मग आपलं शहाण्या विद्यार्थ्याचं किंवा शहाण्या माणसाचं काम काय की पहिले शहानिशा करणं की काय हे खरंच बरोबर आहे की नाही. ठीक आहे, त्याच्याला आपण पडताळून बघू. बघा मेसेज आलेला आहे डिअर, इथे तुमचं नाव आलेलं आहे. हे नाव प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाला वाटून दिलेलं आहे, हिस्से करून दिलेलं आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, याच्यामध्ये म्हटलं आहे की ॲज पर नोटिफिकेशन डेट 22/6/2024 म्हणजे 22 तारखेला जून महिन्यामध्ये आपल्याला नोटिफिकेशन आलं होतं. आणि त्याच्यामध्ये काय नोटिफिकेशन आलं होतं की तुम्हाला फी रिफंड करण्यात येईल जुन्या फॉर्मची जे तुम्ही भरलेले आहे कधी 2023 मध्ये, असं त्या नोटिफिकेशन लिहिलं होतं. ती 22 तारखेची अपडेट होती, मी तुम्हाला ती अपडेट दिली होती. ठीक आहे, टू इनेबल रिफंड टू अप्लिकंट फी अगेन्स्ट द कॅन्सलेशन ॲडव्हर्टाइज रिक्रुटमेंट नंबर 2324 म्हणजे जे 23-24 मध्ये ॲडव्हर्टाइज निघाली होती त्याची फीस परत देण्याकरिता ही आता प्रोसेस चाललेली आहे. इट इज रिक्वेस्टेड टू प्रोव्हाइड बँक डिटेल. आता तुम्हाला रिक्वेस्ट करण्यात आली आहे कोणती? आता बघा तुम्हाला मी याच्यापूर्वी त्या नोटिफिकेशनमध्ये काय लिहिलं होतं, जी 22 जूनला आलेली होती की ज्या तुमच्या अकाउंटवरनं पैसे कटले तिथेच तुम्हाला पैसे परत मिळणार असं तिथं म्हटलं होतं. बरोबर आहे, परंतु मी तुम्हाला सांगितलं की हा एक प्रश्न होता, मांडला गेला होता. प्रश्न कोणता की बऱ्याच विद्यार्थ्यांनी नेट कॅफेवाल्याच्या अकाउंटवरनं पैसे कापले. तर मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावरती काहीतरी बदल होणार. तर त्यांनी बदल कसा केला की त्यांनी डायरेक्ट त्याच अकाउंटवर पाठवू शकत होते, पण तसं न करता त्यांनी काय केलं, क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केलं आहे. म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणता फॉर्म भरला आणि त्याचा अकाउंट नंबर कोणता आहे. जर तुम्ही म्हणाल की मी मित्राचं अकाउंट टाकलं होतं तर मित्राच्या याच्यावर जाईल, नाही, आता तसं नाही होणार. तुम्ही तुमचंच अकाउंट टाका, तुमचाच रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि तुम्हालाच तुमच्या अकाउंटवरती पैसे मिळणार. ठीक आहे, याचा अर्थ हा होतो. म्हणजे तुमच्या फायद्यासाठीच आता ही प्रोसेस चाललेली आहे. आणि बघा प्रोसेस थांबलेली नाही आहे, आता प्रोसेस जोमानं चाललेली आहे. तर तुम्ही जोमानेच अभ्यासामध्ये लागून राहा, कारण की आता तुमचा नंबर लवकरच येणार आहे. ठीक आहे, तर मग लिंक काय करायची आहे, लिंकवरती देऊन 30 ऑगस्ट 2024 पर्यंत भरायचं आहे असं तिथं लिहिलं आहे. ठीक आहे, भरायचं आहे, मान्य आहे, इथपर्यंत काही नाही, सर्व आम्हाला समजलं आणि सर्व पटलं पण. ठीक आहे, तर आता बघा पटलं पण इथं लिहिलं आहे क्लिक बिलो टू सबमिट बँक डिटेल. आता इथं दिलेली आहे एक लिंक आणि तेही आहे गुगल डॉक्युमेंटची लिंक आहे. कोणती आहे? गुगल डॉक्युमेंटची लिंक आहे, म्हणजे गुगल फॉर्म दिलेला आहे. आणि ऑफिशियली असं कधी होत नाही. इथे खाली जरी वेबसाईट दिलेली असली तरी पण ऑफिशियली हे आपण लिहू शकतो हाताने, काही म्हणजे मोठीची गोष्ट नाही. तर मेल आला, मी बघितला, पण मला कन्फ्युजन होतं की हा खरा आहे की खोटा आहे. बरोबर आहे, खरा आहे की खोटा आहे, कारण की याच्यात काहीच असं दिसत नाही आहे, काहीच दिलेलं नाही आहे. नाव गाव काही मी आपल्या नावाने ईमेल बनवू शकतो आणि
आणि खालती जी वेबसाईट वगैरे टाकली ते मी काही करू शकतो, ते मॅन्युअली करू शकतो आपण, बरोबर आहे. तर मग याच्यासाठी मग आता मी काय केलं की आपल्याला नक्की भरायचं की नाही, कारण की लिंकवर क्लिक करायचं भलतंच काहीतरी व्हायचं, असं बऱ्याचदा होतं ना की कोणाचे अकाउंट खाली होऊन जातात. तर इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे तर काही अकाउंट खाली होणार नाही, तरी तुम्हाला सांगितलं. मग मी काय केलं, हेल्पलाईनला फोन केला कारण माझं काम होतं की मी बोलायच्या अगोदर सर्वांना कन्फर्मेशन देणं माझं काम आहे, कारण मी तुमचा मार्गदर्शक म्हणून नेहमी तुमच्या समोर असतो, बरोबर आहे. तर मग आता मी हेल्पलाईनला फोन केला आणि कन्फर्म केलं की मेल आलेला आहे, तेही अननोन नावानी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास वेगळ्या नावाने आलेला आहे. म्हणजे हे जे नाव आहे मी म्हटलं प्रत्येकाचं वेगळं आहे. तर त्यांनी बोलले की, आणि मी पुन्हा प्रश्न मांडला की म्हटलं अजूनपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन नाही आलेलं आहे. तर ते बोलले की हो, मेल पाठवणं सुरू आहे, प्रोसेस सुरू आहे, ऑफिशियली अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे. मे बी ते अपडेट होऊन जाईल, कारण की तिथे जे बसलेले आहे ना त्यांनाही अर्धवट माहिती आहे असं मला वाटते, ठीक आहे. म्हणून काय करायचं, तुम्ही पण शहानिशा करण्याकरता या नंबरवरती फोन करून कन्फर्म करून टाकायचं, पण कधी 30 ऑगस्टच्या पूर्वी. त्याच्यानंतर काही खेळ जमणार नाही आपला. मे बी होऊ शकते 30 ऑगस्टच्या नंतर जिथून पैसे कटले तिथे चालले जाईल, असंही होऊ शकते. आता सध्या त्याला नक्की सांगता येणार, कारण की असं पैसे तर पचवणार नाही ना आपले, ज्यांनी फॉर्म नाही भरला त्यांचे, असे चान्सेस आहे, ठीक आहे. तुम्ही कन्फर्म केलं की तुम्हाला काय करायचं आहे, या लिंकवरती क्लिक करायचं आहे, आणि आपला फॉर्म भरून घ्यायचा. तर फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय काय दिसणार ते सांगतो मी. बघा, सर्वात पहिले असं तुम्हाला इंटरफेस दिसणार, मोबाईलमधूनच भरू शकता. इथून आपली ईमेल आयडी सिलेक्ट करून टाकायची, ज्या ईमेलवरनं तुम्ही फॉर्म भरला होता आणि जो आपला म्हणजे जुन्या ॲडव्हर्टाईजमध्ये 2023च्या, ठीक आहे. त्याच्या खाली काय टाकायचं, त्याच्या खाली टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर. इथे काय टाकायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. आता बघा रजिस्ट्रेशन नंबर, आता इथं प्रश्न कोणता आहे की सर आम्ही तर 5-5 फॉर्म भरले आहे, आपल्याकडे कलाकार लोक आहेत तसे 5-5 फॉर्म भरले सर, मग आम्ही काय करायचं. तर तुम्ही काय करायचं, फॉर्म भरत बघा, तुम्हाला पुन्हा सांगतो मी, याचं उत्तर देण्यापेक्षा काय करतो, कमेंटमध्ये मी याचा ॲन्सर सोडून देतो, किंवा व्हॉट्सअपला किंवा ॲपच्या चॅटमधनं पण तुम्ही कन्फर्म करू शकता, किंवा सरळ काय करा की म्हणजे मी माझ्या पद्धतीने जरी सांगत असलो तरी तुम्ही काय करायचं, हेल्पलाईनला कॉल करून विचारून घ्यायचं. तर मे बी त्याच्यात काय होऊ शकते, कारण की मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्या बसलेल्याच व्यक्तीला नाही माहीत की नेमकं याचं उत्तर काय आहे, ठीक आहे. कारण की आत्ता लॅब टेस्ट आपली अपडेट सुरू झालेली नाही त्याच्यामुळं, तर होऊ शकते उद्या परवा वगैरे त्यांना माहीत होऊन जाईल. तर तुम्ही ते विचारू शकता, किंवा मी कमेंट पिन करून ठेवून देईल, कारण की आत्ता अपडेट आला, मी आत्ताचा व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळं हेल्पलाईनवाल्याला पण याचं उत्तर नाही आहे. तर माझ्या मताने रजिस्ट्रेशन नंबर जेवढे तुम्ही फॉर्म भरले तेवढ्याचं एकदा तुम्हाला फॉर्म भरावं लागेल. 5 फॉर्म भरले 5 वेळा भरावं लागेल. पहिले कन्फर्म करून घ्या, हेल्पलाईनला फोन करून, किंवा याच्याच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट पिन केलेली दिसणार, ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट नेम बरोबर तुमच्या फॉर्ममध्ये टाकलेला तेच नाव टाकायचं. बँक डिटेल, आता बँक डिटेल कटलं तिथनं नाही टाकायचं, आता तुम्ही आपला नंबर टाकायचा. आता काय करायचं, आपला नंबर टाकायचा, आपली ब्रँच टाकायची, आपला अकाउंट नंबर टाकायचा, ठीक आहे. बँक पण आपली, ब्रँच पण आपली, आणि आपला अकाउंट नंबर, ठीक आहे. पैसे कटले त्याचा काही संबंध नाही, लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर बँक होल्डर नेम, कोणाच्या नावावरती ते अकाउंट आहे ते तुमच्याच नावावरती आहे तर तुमचंच नाव टाकायचं, आणि IFSC कोड जो तुमच्या बँकेचा असणार तो टाकायचा, युनिक राहते. आणि इथं सरळ डिक्लेरेशन दिलेलं आहे, काय दिलेलं आहे डिक्लेरेशन की आय हॅव, आता तुम्हाला वाचून नाही दाखवत मी, तुम्हाला सरळ सांगतो. इथं म्हटलं आहे की जर तुम्ही बाय मिस्टेकन एरर केली असणार, म्हणजे चुकवलं असणार, आणि जर पैशाच्या दुसऱ्याच्या खात्यावर जर पैसे गेले तर मंडळ जबाबदार नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे. मंडळ कसं जबाबदार राहील, तुम्ही चुकीची माहिती भराल तर मंडळ काहीच करू शकणार नाही, बरोबर आहे. मग इथं लिहिलं आहे की बरोबर तुम्ही सबमिट करा, रॉंग सबमिट केलं तर त्याला मंडळ काही करू शकणार नाही. आणि दुसरी अट आहे की तुम्ही जो ऑलरेडी रजिस्ट्रेशन नंबर वरती वापरला आहे, मी सांगितलं ना सुरुवातीलाच रजिस्टर नंबर टाकायचा होता, त्याची तुम्ही फीज म्हणजे त्याचा फॉर्म तुम्ही ऑलरेडी भरलेला नाही आहे असं त्यांनी कन्फर्म करून घेत आहे तुमच्याकडनं, की तुम्हाला हे द्यायचं आहे, सहमत करायचं आहे की हो आम्ही जे वरती रजिस्टर नंबर टाकला त्या नंबरचा मी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाही. म्हणजे इथनं पण स्पष्ट होते, 5 फॉर्म भरले असेल तर इथे 5 फॉर्म भरावं लागेल, तरी पण आपण त्याला कन्फर्म करू हेल्पलाईनशी बोलूनच, ठीक आहे. मग इथे टिक करायचं आणि काय करायचं, सबमिट करायचं. जसं सबमिट केलं लिहून येईल युअर रिस्पॉन्स इज सेव्ह सक्सेसफुली असं लिहिलेलं आहे, किंवा जो पण मेसेज येईल सबमिट झाला की सरळ तो तुमचा फॉर्म बंद होऊन जाईल. पटलं इथपर्यंत. वारंवार भरू नका, कारण तुम्ही 100 वेळा एकच फॉर्म भराल ना तो सबमिट होतो, कारण की गुगल फॉर्म आहे, पण तिकडे भरणाऱ्यांना काय होतो, त्रास होतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीचा काय होता, अपडेट होता. पुन्हा आठवणीने सांगतो, अननोन कोणत्याही लिंकवरती कधीही क्लिक करायचं नाही जोपर्यंत तुम्हाला कन्फर्म होत नाही की ही लिंक आपल्याचसाठी आलेली आहे, आपल्याच कामाची आहे म्हणून, ठीक आहे. इतकं पटलं. कुठंच पासवर्ड आणि पिन कधीच टाकायचा नाही विचारला तरी. आता ही लिंक सेफ आहे, मी विचारला त्या पद्धतीने, तर तुम्ही त्याच्यामध्ये आपली माहिती भरू शकता. आठवणीने रजिस्ट्रेशन नंबर लास्टवाला जो आहे तुमचा, जो बरोबर होता 2023च्या ॲडव्हर्टाईजमध्ये, तोच टाका आठवणीने.
ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. नवीन अपडेट आहे तुमच्यासाठी आणि सर्वांनी जोमाने अभ्यासाला लागा आणि डेली फ्री क्विज देत राहा. त्याच्यासाठी काय करायचं, ॲप डाउनलोड करायची CST लॉन्चपॅड. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे, फ्रीमध्ये असते. ठीक आहे. आता तुम्हाला पुन्हा काही नवीन अपडेट राहिला तर मी नक्कीच सांगतो. चॅनलला फक्त काय करायचं, जोडून राहायचं. इथे मी ब्रेक घेतो. धन्यवाद.